नमस्कार मित्रांनो, मी महेश यादव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण आता हा जो बाग बघताय हा माझ्या पाठीमागे डाळिंबाचा बाग आहे आणि ह्या बागेमध्ये पहिले पण याच्या आधी पण ह्या बाजूला इकडचे लाल कांदे लावलेले आहेत आणि इथे आता परत हे नवीन प्लॉट लावलेला आहे कांद्याचाच। तर हा एक छोटासा ब्लॉग बघूया आपण। डाळिंबाचा बाग साधारणतः 1.5 ते 2 वर्षाचा होत आलेला आहे आता आणि आज तारीख जर बघितली ना तर मित्रांनो 22 नोव्हेंबर 2024 तारीख आहे आणि इथून रस्त्याने जात असताना बघितलं तर चला म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, धन्यवाद। हा डाळिंबाचा प्लॉट आहे धरलेला आता आणि इथे प्रत्येक गल्लीमध्ये कांदे पण लागवड केलेली आहे। हे लाल कांदे आहेत आणि आता परत नवीन कांदे लावले तिथं। ही आत्ताच लागवड झाली आहे 4-5 दिवसापूर्वी। प्रत्येक गल्लीमध्ये शेतकऱ्यांनी काही ना काहीतरी केलं पाहिजे। तर डाळिंबाचा बाग तर आता धरलेलाच आहे, काही झाडांना फुलं पण लागलेले आहेत। हे या ठिकाणी जर बघितलं ते छोटे छोटे झाडं आहेत, या झाडांना आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांना हेच सांगणार राहील का। आणि बाग जर बघितला तर मित्रांनो बघा किती दगड आहेत, म्हणजे पूर्ण माळरान आहे आणि पूर्ण खडकाळ जमीन आहे आणि या जमिनीमध्ये डाळिंबाचा बाग लावलेला आहे। डाळिंबाच्या बोटाजवळ पण जर बघितलं तर दगडच दगड आहेत इथं पूर्ण। आणि अशा ठिकाणी बाग लावलेला आहे आणि त्या बागेमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये हे कांदा लागवड केलेली आहे। इथे सुद्धा जर बघितलं तर हे दगड बघा मित्रांनो किती, म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा चांगली शेती असून आणि करतात लोक काही ना काहीतरी। आता हे इथे बघा मित्रांनो एकदम भयानक खडे आहेत, हे दगड बघा, हे आत्ता लागवड केलेले कांदे आहेत। हे दाखवायचं कारण एकच का अशा ठिकाणी पण शेतकरी काही ना काहीतरी करतो। हे जर बघितलं तर हे म्हणजे माती कमी आणि दगड जास्त दिसतात। फवारा मारायचं काम चालू आहे बागेला। कांदे निंदून झालेले आहेत आता कालच। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा या झाडाला चांगली सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे, चांगले फुलं लागलेले आहेत। हा पेलोर काढलेला आहे इथे, ते पेलोरच्या आजूबाजूला पण पूर्ण दगडच आहेत, म्हणजे मातीचं प्रमाण 25% धरलं तरी चालेल, 70 ते 75% दगडच आहेत। मुरुम आहे पूर्णपणे, मुरमाड जमीन आहे, माळरान आहे। आणि आता ह्याच ठिकाणी ह्या डाळिंबाच्या शेजारच्या प्लॉटवरती त्यांना सीताफळ लावायचं आहे। आपल्याकडूनच ते सीताफळ झाडं घेणार आहेत, सुपर गोल्डन सीताफळ। आणि माझा कालचा ब्लॉग जर बघितला तुम्ही तर कालचा म्हणजे 2 दिवसापूर्वी टाकलेला आहे, तर तो पण ब्लॉग बघा पूर्ण। सीताफळाचा हार्वेस्टिंग चालू आहे आपल्या मित्राचीच। तर तुम्हाला पण जर कुठलीही फळबाग लावायची असेल, पेरू असेल, आंबा असेल, नारळ असेल, सीताफळ असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 8390069058 किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। प्रत्येक गल्लीमध्ये कांदे लावलेले आहेत, काही कांदे अशी लागवड केली पाहिजे शेत। हे लाल कांदे आहेत।
हा शेजारून नाला गेलेला आहे इथून वरती. ह्या बाजूला इकडे धरण आहे, त्या धरणातून जो सांडवा निघतो तो या नाल्यातून. इथे आता थोडंसं पाणी तुम्हाला दिसतंय, हे इकडं खाली निघून जातं नदीला परत. त्या नाल्याला खेटून सुद्धा डाळिंबाच्या झाडं लावून दिलेत. इकडे पण हा एक प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये पण, त्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये पण कांदे लावलेले आहेत. आणि इकडे सुद्धा खेटून नाल्याला खेटून परत इकडे पण एक एक झाड लावलेले आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय श्रीराम.